आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. पूर्णा फकटगाव शिवरस्ता मोकळा करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पूर्णा तालुक्यातील फकटगाव शिवारातील महत्त्वाचा शिवरस्ता अतिक्रमणामुळे बंद झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सर्वे क्रमांक 202/2 व 199/11 येथील हा सार्वजनिक शिवरस्ता मागील अनेक वर्षापासून बंद ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांना शेतात ये जा करणे कठीण झाले आहे. सदरील शिवरस्ता तत्काळ मोकळा करून देण्यात यावा अशी ठाम मागणी करत शेतकऱ्यांनी दिनांक 17 डिसेंबर बुधवार रोजी पूर्णा तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर केले. फकटगाव शिवारातील शिवरस्ता हा परिसरातील शेतकऱ्यासाठी जीवनवाहिनी मानला जातो. शेती कामासह ऊस, सोयाबीन, कापूस आदी पिकांची वाहतूक याच रस्त्यावरून केली जाते. मात्र शेतकरी राजू अंबाजी कदम व मुंजाजी त्र्यंबक बोकार यांनी त्यांच्या शेतलगतच्या शिवरस्ता बेकायदेशीररित्या बंद करून त्यावर थेट ऊसाची लागवड केल्याचा आरोप निवेदनात केला आहे. हा प्रकार संगनमताने करण्यात आल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी वारंवार तोंडी विनंती करूनही संबंधितांनी रस्ता मोकळा न केल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. सध्या ऊस कापणी हंगाम सुरू असून रस्ता बंद असल्यामुळे ट्रॅक्टर, बैलगाडी व वाहनांना शेतात जाता येत नसल्याने मोठ्या प्रमाणात ऊस शेतातच अडकून पडला आहे. आता हा ऊस न्यायचा कसा असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिला असून उशीर झाल्यास लाखो रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी तहसीलदारांनी तत्काळ पाहणी करून शिवरस्ता मोकळा करून देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनावर गिरी कदम, भुजंग कदम, सचिन कदम, भगवान बोकारे, बालाजी कुऱ्हे, शिवशंकर मठपती, मीना मठपती, सुनील कदम, सूर्यकांत कुरे, मोतीराम कुरे, चंद्रकांत कुऱ्हे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहे. या प्रकरणाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. सार्वजनिक शिवरस्त्यावर कोणाचाही खासगी हक्क नाही असा ठाम इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. परभणी शहरात बेकायदेशीर गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुण जेरबंद. परभणी शहरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या विरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक 16 डिसेंबर मंगळवार रोजी मध्यरात्री छापा टाकत एक गावठी कट्टा व 2 जिवंत काडतुसासह एका तरुणास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी 2 आरोपी विरोधात नवामोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणी शहरातील बसमत रोडवरील सत्कार कॉलनी येथे दिनांक 16 डिसेंबर मंगळवार रोजी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत एका इसमाला ताब्यात घेतले. सदरील इसमाचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव माऊली पांडुरंग खटिंग असे सांगितले. पोलिसांनी अंगझडती घेतल्यावर आरोपीजवळ एक गावठी कट्टा व 2 जिवंत काडतूस मिळून आले. पोलिसांनी आरोपीला अधिक विचारपूस करीत सदरील कट्टा कोणाकडून विकत घेतला असे विचारले असता आरोपींनी प्रणव विष्णू खटिंग राहणार हिटलापूर देशमुख यांच्याकडून घेतल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलीस हवालदार लक्ष्मण बालाजी कांगणे यांच्या फिर्यादीवरून नवामोंढा पोलीस ठाण्यात माऊली पांडुरंग खटिंग व प्रणव विष्णू खटिंग दोघे राहणार हिटलापूर देशमुख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या जिंतूर तालुका अध्यक्षपदी अजमत पठाण बिनविरोध. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ संलग्न डिजिटल मीडिया तालुका कार्यकारिणीची निवड दिनांक 16 डिसेंबर मंगळवार रोजी जिंतूर शहरातील पत्रकार भवनात करण्यात आली. यावेळी झालेल्या बैठकीत सर्वानुमते व बिनविरोध अजमत पठाण यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पत्रकाराचे संघटन अधिक सक्षम करणे, डिजिटल पत्रकारांच्या अडचणी सोडवणे तसेच व्यावसायिक मूल्ये
व नैतिकता जपण्याच्या उद्देशाने ही कार्यकारिणी स्थापन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. अध्यक्षपदी अजमत पठाण, कार्याध्यक्षपदी दिलीप माघाडे, सचिवपदी हनीफ बागवान, सहसचिवपदी मनोज टाग, उपाध्यक्षपदी शेख अहमद, कार्यकारिणी सदस्य म्हणून शेख रहीम बाबाराज यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून M.A. माजिदभाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी शेख शकील अहमद, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिंतूर तालुका अध्यक्ष बालाजी शिंदे, उपाध्यक्ष शेख नईमुद्दीन कौसडीकर, सचिव महेश देशमुख, कार्याध्यक्ष सिराज सिद्दीकी, रामप्रसाद कंठाडे, मुज्जू सिद्दीकी यांच्यासह जिंतूर तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांना हटविण्यासाठी बावनकुळे यांना साकडे. पाथरी नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षासह सदस्य पदाच्या निवडणुकीत विरोधकाशी हात मिळवणी करीत भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवारांना ऐनवेळी भाजप पक्षाचे AB फॉर्म उपलब्ध न करीत जाणीवपूर्वक रिंगणाबाहेर ठेवल्याबद्दल संतप्त नेते मंडळीसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज दिनांक 16 डिसेंबर मंगळवार रोजी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन परभणी जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांची पक्षाविरोधी कृतीबद्दल परभणी जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करावी अशी मागणी केली. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज सकाळी बसमत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार दौऱ्यावर दाखल होते. त्यावेळी पाथरी येथील भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेते मंडळीसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने तब्बल 40 गाड्यांच्या ताफ्यानिशी बसमत शहरात जाऊन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन पाथरी नगरपालिका निवडणुकीदरम्यान भाजप परभणी जिल्हा अध्यक्ष सुरेश भुमरे यांनी विरोधकाशी हात मिळवणी करीत परस्परच हुकुमशाही पद्धतीने घेतलेल्या वादग्रस्त निर्णयाबद्दल जोरदार टीका टिप्पणी केली. यावेळी विजय वरपुडकर, प्रमोद वाकोडकर, PD पाटील, सुभाष आंबट, उमेश देशमुख, मायकल दहे, ॲडव्होकेट दिवान यांच्यासह भाजप पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्या केशवराज व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प उद्या. सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय आयोजित केशवराज व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प उद्या दिनांक 18 डिसेंबर रोजी होणार आहे. चला जगूया ऐसे जीवन या विषयावर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखिका तथा कवयित्री आणि मुख्यमंत्री सचिवालय मंत्रालय मुंबई येथील प्रशासकीय अधिकारी डॉक्टर मंजुषा कुलकर्णी या व्याख्यान देणार आहेत. सायंकाळी 5 वाजता शाळेच्या स्वर्गीय ॲडव्होकेट वसंतराव खारकर सभागृहात हे व्याख्यान संपन्न होणार आहे. सध्या समाजात धक्काधक्कीच्या जीवन ताणतणाव पाहता आनंदी जीवन कसे जगावे या आगळ्या वेगळ्या विषयाबाबत डॉक्टर मंजुषा कुलकर्णी या व्याख्यान देणार आहेत. तरी सर्वांनी या व्याख्यानास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिरुद्ध जोशी, सचिव महेश खारकर, व्याख्यानमालेचे संयोजन समितीचे अध्यक्ष मुख्याध्यापक संजय धारासुरकर, संयोजन समितीचे सचिव मुख्याध्यापक सिद्धार्थ येडके यांच्यासह शिक्षक वृंदांनी केली आहे. डॉक्टर होमी भाभा परीक्षेत व्हिजन इंग्लिश स्कूलची सर्वाधिक निकालाची परंपरा कायम. सेलू येथील गजानन सेवा प्रतिष्ठान संचालित व्हिजन इंग्लिश स्कूलने डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षामध्ये घवघवीत यश संपादन करून सर्वाधिक निकालाची नोंद केली आहे. शाळेतील एकूण 72 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी 42 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. विशेष म्हणजे 19 विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरले आहेत. सदरी यश शाळेत राबविण्यात येणाऱ्या सर्वसमावेशक अध्ययन पद्धतीचे तसेच होमी भाभा परीक्षेच्या तयारीसाठी शाळेत विशेष अभ्यासक्रम, संकल्पनाधारित अध्यापन, प्रयोगावर आधारित शिकवण, नियमित सराव, चाचण्या व शंका निरासन सत्रे घेतली जातात. दुसऱ्या फेरीसाठी पात्र विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत. इयत्ता 9वी महेक निलेश गौरी 62, अनिकेत ओमप्रकाश कव्हाडे 60, ओजस संतोष कुलकर्णी सर 56, अदिती आनंद थोंबाड 55,
श्रेयश अंकुश कव्हडे 52, अर्णवी संदीप काळे 50, शिवराज लिंबाजी आंधळे 49, श्रेयश राजेसाहेब खाडप 49, तर इयत्ता 6वी अनुज राधाकिशन वाघ 63, शफीक अली वाहिद अली शेख 60, वीर दिनेश पटेल 57, अर्पण आशिष डग 57, त्रिशा कुलजीत फोसे 56, अनुष्का बालाजी सोनवणे 56, आद्या सचिन काळे 55, सारांश सुमित डालिया 49, विराज दिनेश पटेल 49, चिन्मय मैराड 49, अगम आशिष लोढा 48. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष कुलकर्णी सर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी शाळेची शैक्षणिक दृष्टी स्पष्ट करताना सांगितले की विद्यार्थ्यांमध्ये केवळ परीक्षेपुरते ज्ञान न राहता वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचार, प्रयोगशीलता आणि आत्मविश्वास निर्माण करणे हे शाळेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष कुलकर्णी सर, शेख साजिद, मुख्याध्यापक गोविंद जाधव व अस्मिता संघे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. वाहतूक पोलीस निरीक्षकाच्या मनमानी कारभार विरोधात लोकश्रेयची तक्रार. परभणी शहरातील जामनाका, दर्गा कमान, जिंतूर रोड या परिसरातील दर्गा रोड याच ठिकाणाहून रेल्वे स्थानक, बस स्थानक, शासकीय रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, शिवाजी चौक, जनता मार्केट, ग्रँड कॉर्नर या परिसरात सकाळ ते संध्याकाळ ते रात्रभर जवळपास 60,000 नागरिकांची येणे जाण्याची वर्दळ असल्याने शासकीय रुग्णालयात रुग्णांना नेण्यासाठी जेल कॉर्नरला वळसा घालून रुग्णांना रुग्णालयात न्यावे लागत आहे. हा फार मोठा त्रास होत असल्याने दोन्ही बाजूने ब्रॅकेट लावल्याने ट्रॅफिक पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांच्या मनमानीमुळे हा त्रास होत असल्याची तक्रार परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्याकडे लोकश्रेय मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी केली आहे. सय्यद शाह तुराबुल हक रहमतुल्लाह अलैह या दर्गासाठी गुरुवार व रविवार रोजी भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात जात असल्याने या 2 दिवशी ग्रामीण भागातील भाविकांच्या कंदुरी असतात. यामुळे ट्रॅफिक जाम होत असून दर्गा रोडवर अनेक मोटरसायकली, 4 चाकी वाहने, मोठमोठाले ट्रक, टिप्पर असे वाहनाची वर्दळ असते. पहाटे व्यायाम करणारे तर सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी वाहनाची गर्दी, कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गर्दी, महिला महाविद्यालय रावसाहेब जामकरजवळ असल्याने व कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस चौकी, महावितरण कार्यालयाची वर्दळ, मुलींची गर्दी हे सर्व पाहता अचानक शहर वाहतूक शाखेचा हा चुकीचा निर्णय झाल्याने नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. शेतमजुरांच्या विविध मागण्यासाठी मानवत तहसील कार्यालयावर मोर्चा. मानवत शहरासह मानवत तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतमजूर व इतर कामगार यांना दुष्काळी श्रम अनुदान नुकसान भरपाई तत्काळ द्या या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर व ग्रामीण युनियन नाल बावट्याच्या वतीने कॉम्रेड रामराजे महाडिक यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 17 डिसेंबर बुधवार रोजी मानवत नगरपालिकेपासून ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहावयास मिळाली. मानवत तालुक्यातील शेतमजुरांना श्रम नुकसान भरपाई म्हणून 30,000 रुपये तत्काळ द्या. मानवत शहरातील नळपट्टी, घरपट्टी, लाईट बिल माफ करा. शेतमजूर, वयोवृद्ध, विधवा, श्रावण बाळ यांना दिव्यांगप्रमाणे अनुदान देण्यात यावे. मागील थकीत अनुदान वाटप करा. शेतमजुरांना ओळखपत्र व मजूर ID देण्यात यावे. दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेच्या माध्यमातून भूमिहीन यांच्या नोंदी घ्या. रोजगार हमीचे कामे तत्काळ काढा. बचत गटाचे व मायक्रो फायनान्सचे कर्ज माफ करा. घरकुल योजनेचे अनुदान शहरी व ग्रामीण समान द्या. घरकुल योजनांचे थकीत हप्ते तत्काळ वाटप करा. लाडकी बहीण योजना सरसकट सुरू करा. यासह विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर व मजूर युनियन लालबावटा संघटनेच्या वतीने मानवत नगरपालिकेपासून तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात कॉम्रेड बळीराम भोंबे, कॉम्रेड रामराजे महाडिक,
कॉम्रेड कुंडलिक थिटे, कॉम्रेड इंदुमती महाडिक, रुक्मिण शिंदे, काझी सय्यद मतीन, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख अनिल जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.